वसुधा पुढे चालत होती आणि ती दोघं गाडीत बसून तिच्या मागून गाडी घेऊन चालले होते. सुनसान रस्ता, त्यात अनोळखी ठिकाण. ती झपझप पावलं टाकत होती. इतक्यात आजूबाजूला कोणीही नाही असं पाहून त्या मुलाने तिच्यासमोर गाडी नेत आडवी उभी केली. ती थरथर कापत होती. गोऱ्या चेहऱ्यावर उभे पाण्याचे थेंब जणू नुकताच पावसाने धरणीवर छिडकाव केला करावा असं वाटत होतं. इतकी कसली घाई लागली आहे तुला? थोडं आमच्याशी पण बोल की. चल, तुला सोडतो आम्ही घरी, तो म्हणाला. कसली छान बोलते ग तू. एक मीटिंग आमच्यासाठी पण कर ना, तो मुलगा गाडीमध्ये बसून विंडोची मिरर खाली घेत बोलला. त्याचा मित्र मात्र या सगळ्यांची मजा घेत होता. नाही, नको, तुम्ही जा, मला नाही यायचं तुमच्याबरोबर. वसुधा थोडीशी घाबरत पण धीर एकवटून बोलली. ती दोघं तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. छानसा पंजाबी ड्रेस घातलेल्या तिला ते दोघंही खालून वर अगदी स्कॅन केल्यासारखे पाहत होते. त्यांचं ते बघणं तिला खूप किळसवाणं वाटत होतं. तिने खांद्याला अडकवलेली बॅग हातात घेऊन उराशी घट्ट पकडली. दुसऱ्या हाताने आपली ओढणी सगळीकडून ठीक करत होती. ती तशीच काही न बोलता त्यांच्यापासून बाजूला निघाली, तर त्याने तसाच तिचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढलं. दोघांच्या मध्ये गाडीचा दरवाजा असल्याने ती त्यावर धडकली. डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं तिच्या. भीतीने होणारी हातपायांची थरथर अजूनच वाढली. त्याच्या त्या स्पर्शाने, सोड मला, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? मला सोड, कोण आहे का इथे? वाचवा मला, प्लीज हेल्प मी. त्याने तशीच तिला गाडीच्या मागच्या सीटवर ढकललं. ओरड, अजून ओरड. हा, तुझी मदत करायला कोण येणार नाही मॅडम. खूप वाट पाहायला लावलीस तू. आज नाही राहवत ग, ये ना, अशी जवळ ये. काय या गोऱ्या गालांना त्रास देते ओरडून. तुला पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हापासून इच्छा झालेली या गालांना स्पर्श करायची. असं बोलताना त्याचा हात तिच्या गालावरून अगदी रगडत होता तो. वसुधाने त्याचा स्पर्श होताच अंग चोरून घेतलं. त्याच्या मित्राने हसतच गाडीचा ताबा घेतला. डोर लॉक केले आणि गाडी जंगलाच्या दिशेने घेतली. गाडीचा वेग कमी होता. तो मात्र वसुधाच्या प्रत्येक अवयवाला आपल्या ओठांनी टिपण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा आवेग मात्र वाढला होता. वसुधा त्या बंद काचेतून ही मदतीसाठी आक्रोश करत होती. रडून रडून घायाळ झालेली ती. कोणीतरी येईल आणि मला या राक्षसाच्या तावडीतून सोडवेल अशा भ्रमात होती. तिचा तो आरडाओरडा त्याला सहन होत नव्हता. त्याने तिच्या अंगावरची ओढणी खेचून घेतली. त्याने तिच्याच ओढणीने तिचं तोंड बांधून टाकलं. तिच्या हातातली बॅग बाजूला फेकली. तिचा तो कमनीय बांधा त्याच्यातील वासना उत्तेजित करत होता. त्याने तिचा ड्रेस खांद्यावरून खाली खेचला. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडावर, हातावर ती आपल्या नखांनी ओरबडत होती, पण त्याच्या पुरुषी ताकदीपुढे ती हरली. त्याने तिला तसंच कुस्करून टाकलं, अगदी मन भरेपर्यंत. तिच्या नाजूक शरीराला असह्य वेदना झाल्या, पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. तो एखाद्या लांडग्यासारखा तिच्यावर तुटून पडला होता. शरीराची हवस पूर्ण झाल्यावर मात्र त्याने मित्राला गाडी थांबवायला सांगितली. त्याने जंगलाच्या रस्त्याच्याच कडेला तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकले. तिची बॅगही त्याने बाहेर फेकून दिली. निभरधाव गाडी निघून गेली. संध्याकाळ संपून रात्र व्हायला सुरुवात झालेली. अंधाराच्या काळोखात ती स्वतःला पूर्णपणे हरवून बसली होती. आपल्यासोबत काय घडलंय याचा विचार करून तिचं डोकं सुन्न पडलं होतं. ती तो आघात सहन करू शकली नव्हती. गाडीतून खाली फेकल्यावर ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावरून खाली घसरली. तिच्या हाताला आणि पायाला खरचटलं होतं, पण तिला काहीच जाणवलं नव्हतं, कारण तिला काही कळायच्या आत तिची शुद्ध हरपली होती. डोळे उघडले तेव्हा शरीरात काही वेदना जाणवू लागल्या होत्या. अंगाला थंडीही जाणवली जराशी. जड झालेले, रडून सुजलेले ते डोळे थोडेसे उघडत तिने आजूबाजूला नजर फिरवली. सगळीकडे गच्च अंधार दिसत होता. रस्त्यावर ही स्मशान शांतता वाटली.
ना कुठे लाईट ना काही. तिने त्या अंधारात ही सगळ्यात आधी स्वतःकडे पाहिलं. ओढणीने आपलं अंग झाकून घेतलं. अंधार होता, पण आपल्याला कोणी अशा अवस्थेत पाहू नये असं तिला वाटले. कारण ती एक स्त्री होती. तिला हजारो नजरांना सामोरं जावंच लागतं. खांद्यावरून फाटलेला ड्रेस, त्याचा गळाही थोडा फाटला होताच. ड्रेसची पाठीमागची जीप निघालेली होती. पायात चप्पल होती. अंगावर ठिकठिकाणी होणारी जळजळ तिला जाणवत होती. चेहरा तर पूर्णपणे सुकला होता. वेणीत बांधलेले केस अस्ताव्यस्त झाले होते. वसुधाची झालेली अशी गत तिला रडू आणत होती. पण आता घरी जायला हवं. माझी वाट बघत असतील सगळे. मायेने नाही, पण कामासाठी तरी माझी आठवण काढत असतील ना. हा विचार मनात येताच ती अडखळत उठली. जड पावलांनी दिसेल त्या वाटेने पुढे निघाली. किती वाजलेत हे बघायला ना जवळ घड्याळ होतं ना मोबाईल. मनगटावर हात गेला तेव्हा समजलं की तेही दुरावलं तिच्यापासून. वेळच वाईट आली होती आज तिच्यावर. ते तरी काय करणार. बरंच अंतर चालली होती ती, तरीही कोणी भेटेना. लांबूनच येणारी गाडी दिसली. तिला मदतीसाठी तिने हात केला, पण गाडी आलेल्या वेगाने निघून गेली. पुन्हा तो मोकळा रस्ता आणि ती. थोडंसं पुढे गेल्यावर तिला एका ठिकाणी काहीतरी छपरासारखं दिसलं. थोडीशी आशा वाटली तिला. ती काहीशा घाईने तिथे गेली तर ते बंद होतं. छोटीशी चहाची टपरी वाटावी तसं होतं ते. चालून दमलेली ती तिथेच आसरा समजून बसून राहिली. घाबरून तिला सुचायचं बंद झालेलं आधीच. त्यामुळे पुढे न जाता ती तिथेच थांबली. बसता बसता तिचा डोळा लागला. शिक, अहो उठा उठा, कोण आहोत तुम्ही आणि इथं काय करताय? अशा आवाजाने वसुधाला जाग आली. पण तो आवाज पुरुषी आहे हे समजताच तिने खाडकन डोळे उघडले. तिने घाबरून तिचं डोकं दोन्ही गुडघ्यात घातलं. वर बघायलाही तयार नव्हती ती. कोण आहात तुम्ही? करू नका, पण मला सांगा तुम्ही कोण आहात आणि इतक्या सकाळी इथे कशा? की रात्रीच आलाय तिथे? तुम्हाला काही झालंय का? कुठे जायचंय का तुम्हाला? ती व्यक्ती तिला अनेक प्रश्न विचारत होती. त्या प्रश्नात तिच्याबद्दल काळजी दिसली तिला. तेव्हा तिने हळूहळू आपलं डोकं वर करत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर 25च्या आसपासचा तो तरुण तिला दिसला. रंगाने नक्कीच काळा असणार, कारण तिला त्याचे डोळे आणि बोलताना मध्येच चमकणारे दात दिसत होते. त्या पहाटेच्या उजेडात पेहराव जरासा गावठी वाटला तिला. हा जरा सुशिक्षितही वाटलाच. त्याच्याकडे पाहून थोडंसं बरं वाटलं तिला. कोणीतरी भेटलं म्हणून. ती फक्त त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. त्याला तिचा त्या चेहरा त्या थोड्याशा होत असलेल्या उजेडात दिसला. उजळ कांती असलेली ती वेनाकी डोळी नीट वाटली त्याला. पण ते सुजलेले डोळे काहीशे घाबरलेले दिसते. अंगावर कपडे जरी बऱ्यापैकी चांगली असली तरी ती कुठे फाटलेली दिसली. नक्कीच काहीतरी घडलंय तिच्यासोबत असं त्या व्यक्तीला वाटलं. अहो तुमचं लक्ष कुठं आहे? मी विचारलं तुम्हाला काहीतरी. त्या व्यक्तीने वसुधासमोर चुटकी वाजवली. मी असं म्हणत तिने रडायला सुरुवात केली. हे बघा, रडू नका. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण असं रडू नका. ती व्यक्ती त्या झोपडीवजा टपरीचं दार उघडत बोलली. त्याने आत जाऊन झाडू घेतला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या जागेवर झाडून घेतलं आणि मग पुन्हा आत जाऊन स्टोव्ह चालू केला. त्यावर चहाचं आदण ठेवून त्याने सगळे साहित्य टाकून बाहेर आला. येताना हातात वसुधासाठी पाणी आणलं. हे घ्या आणि निवांत बोला. काही खाल्लं आहे का तुम्ही? ती व्यक्ती प्रत्येक वेळी काळजीने तिला विचारत होती. वसुधाने नाही म्हणत मान डोलावली. बर, थोडा वेळ थांबा, मग गरम गरम चहा बनला की तुम्हाला देतो. तोपर्यंत तुम्ही ही बिस्किटं खाता का? त्याने तिथल्याच एका काचेच्या भरणीत हात घालून तिला बिस्किटे दिली. काल रात्री घडलेला उपवास, त्यात तिच्याशी घडलेला प्रकार, त्यानंतर जखमी अवस्थेत रात्रभर केलेली पायपीट याने तिच्या पोटात कावळे ओरडत होते. घसाही सुकला होता तिचा. वसुधाने एक वार त्याच्याकडे पाहिलं
आणि गटागटा ते पाणी पिऊन टाकलं. हातावर टेकवलेली बिस्किटे तिने अगदी हावऱ्यासारखी खाल्ली. तो मात्र तिच्या अशा वागण्याने भांबावला आणि सुखावलाही. एका भुकेलेला आपण खाऊ घालू शकलो याचं समाधान त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर होतं. त्याचा हाच तर हेतू असायचा. एक वेळ पैसा कमी घ्यायचा समोरच्या व्यक्तीकडून, पण त्याची भूक भागली पाहिजे हे पाहायचं तो. पण तिच्यावर अशी वेळ का आली ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. तो तिचं खाऊन होतं तोपर्यंत तिला पाहत होता. मग तिला चहा दिला तेव्हा तिचा सुकलेला चेहरा जरा बरा वाटला त्याला. पण त्या कोरड्या निस्तेज डोळ्यांचं काय? ते मात्र अजूनही तसेच होते. तुमचं नाव काय? त्याने विचारलं. तिने घाबरत त्याच्याकडे पाहिलं. वसुधा. बराच वेळानंतर तिचा तो गोड आवाज त्याच्या कानावर पडला. जसं नाव सांगितलं तसं राहता कुठे ते सांगा, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर मी सोडतो तिथे. इथे जवळपास तर कोणतं गाव पण नाहीये. मग तुम्ही नक्की आलात कुठून? तुम्ही खरंच मला मदत कराल की तुम्हीही मला? असं बोलताना ती अडखळली. पुन्हा मान खाली घालून बसली. हे बघा, तुमच्यासोबत काय झालंय मला कल्पना नाही, पण एक माणूस म्हणून मी तुमची मदत करावी एवढाच मला वाटतं. याखेरीज माझा कसलाच उद्देश नाही. तुम्ही माझ्या कपड्यांवरून किंवा या टपरीवरून मला जज करू नका. मला माझ्या घरच्यांनी चांगले संस्कार दिले आहेत. त्यामुळे तुम्ही मनात काही वाईट आणत असाल माझ्याबद्दल तर प्लीज ते काढून टाका. तुम्हाला मदत करावी एवढंच वाटते मला. ती व्यक्ती अगदी शांतपणे तिला समजून सांगत होती. मला माझ्या घरी जायचे, तुम्ही मला सोडाल का? वसुधा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. नक्कीच, पण आधी तुम्ही मला सांगा तुम्ही कुठे राहता? वसुधाने मुंबईचा पत्ता सांगितला. तसं त्याने त्याच्या गल्ल्यात असलेले थोडेफार पैसे घेतले आणि तिला सोडायला निघाला. तिने ओढणीने आपलं अंग झाकून घेतलं. तिची मदत करावी हा शुद्ध हेतू होता त्याचा. कारण इथे एकट्या माणसाला पाहून लुबाडणारे त्यांनी पाहिले होते. ती तर एक मुलगी होती, मग तिची निदान सुरक्षा तरी करता यावी असं त्याला वाटलं. तो पुढे आणि वसुधा त्याचे मागे मागे चालत होती. पहाटे पहाटे त्या मोकळ्या रस्त्याने ते निघाले. वसुधाच्या पोटात भर पडली होती. ती सगळं विसरून जाणं शक्य नव्हतं. ती फक्त शरीराने चालत होती, मनाने मात्र कधीच मरून गेली होती. तिला घरी जाणं सगळ्यात महत्त्वाचं वाटत होतं. ती चालून चालून दमली. ही क्षीण झालं होतं. काही अंतर पार केलं तेवढ्यात तिला चक्कर आली. त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं तर ती खाली कोसळली होती. त्याने तिचे गाल थोपटले. तिला हात लावताना त्याला भीती वाटत होती, पण दुसरा पर्याय नव्हता. रस्ताही अजून रिकामाच होता. कुठलीच गाडी येण्याचे लक्षणं दिसत नव्हती. त्यात ती बेशुद्ध पडली आहे असं त्याला वाटलं. आता हिला डॉक्टरकडे न्यावं लागणार असं म्हणत तो कुठे गाव लागते का ते पाहत निघाला. त्याने त्याच्या मजबूत हातात तिला उचलून घेतलं. हाताला कळ लागली होती त्याच्या. बराच वेळ तो पुन्हा चालत. दरावर त्याला वर्दळ दिसली. नक्कीच इथे गाव असेल असं समजून तो तिथे गेला. तिथे डॉक्टर कुठे भेटेल असं विचारलं त्याने. मग तो सांगितलेल्या पत्त्यावर तिला घेऊन गेला. पण डॉक्टर पेशंट पाहण्यात व्यस्त होते. त्यांची अवस्था पाहून तिथल्या पिऊनने त्यांना हुसकावून दिलं. त्यावेळी आपल्या परिस्थितीचा खूप राग येत होता त्याला आणि डॉक्टरचाही, कारण ते परिस्थिती पाहून लोकांचा इलाज करत होते. पण करणार तरी काय? तो तिला घेऊन तसाच एका झाडाखाली बसला. आहे त्या पैशातून पाण्याची बाटली विकत घेतली. तिच्या तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा थोडी ती भानावर आली. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही जा, मी जाईल कशी तरी. त्याला असं हतबल झालेलं पाहून ती म्हणाली, नाही, तुम्हाला घरी सोडून मी जाईल. असं म्हणत त्याने एका भाजीच्या गाडीला हात केला. तीही मुंबईलाच चालली होती. दोघेही कसे तरी तिच्या घरी पोहोचले. त्या चाळीत गेल्यावर त्यांच्याकडे पाहणाऱ्या नजरा खूपच बदललेल्या दिसल्या तिला. पण तरीही तिने दार वाजवलं. बराच वेळानं दार उघडलं. तिला आणि त्याला पाहून तिच्या सावत्र आईने चांगलंच तोंडसुख घेतलं. आल्या महाराणी,
कुठे काळ तोंड करायला गेली होती का काय माहीत. आली तर आली, आणि हा कोण घेऊन आलीस? काळा कोळसा. अगं तुझ्या रंगाचा तरी आणला असता तरी बरं झालं असतं की. तिची आई असं बोलली तेव्हा त्याला राग आला होता त्यांचा. असं कसं बोलू शकतात या, असा विचार त्याच्या डोक्यात आला. पण ती बाई शांत न बसता अजूनच बोलत होती. ते पाहायला आलेल्या लोकांचं चांगलंच मनोरंजन होत होतं. याच्याच सोबत रात्र घालून आली असणार. आता तोंड दाखवायला जागा भेटली नसेल म्हणून आमचं घर दिसलं होय तुला. खबरदार माझ्या घरात आलीस तर चल निघ इथून. वसुधाची आई वसुधाला म्हणाली. तिने तिचं सामान आणून बाहेर फेकून दिलं आणि तोंडावरच दार बंद केलं. एक आशा होती तिला, तीही आता मावळली होती. वसुधा अनामिष नेत्रांनी त्या बंद दाराकडे पाहत होती. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तिच्या. ती ते सामान तसंच ठेवून पळत सुटली. ती थेट हायवेवर गेली. दिसेल त्या गाडीखाली तिने उडी घ्यायचं ठरवलं होतं. तिचं घर तिला आधार वाटत होतं, पण आता तेही नव्हतं राहिलं. तिच्या मागून तो तिचं सामान घेऊन धावत आला. ती येणाऱ्या भरगाव गाडीला उडी मारणार इतक्यात त्याने मागे खेचलं तिला. अहो काय करताय हे? जीव देणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? आणि इतकं काय झालंय की तुम्हाला स्वतःसाठीही जगावंसं वाटत नाही? मला नाही जगायचं, माझी तीच लायकी आहे, मी त्याच लायकीची आहे असे म्हणत ती रडतच खाली बसली. रस्त्यावर काही लोक त्या दोघांकडे पाहायला लागले म्हणून त्याने तिला बाजूला नेलं. एवढं कसलं आभाळ कोसळलं आहे तुमच्यावर मला सांगा, की तुम्ही जीव द्यायला निघालात? त्या व्यक्तीने विचारताच तिने रडत रडत काल घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून त्याला धक्काच बसला. तिने काय सहन केलं असणार याची जाणीव जरी त्याला नसली तरी तिला होणारा त्रास त्याला दिसत होता. तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला, तो असं म्हणाला. पण ती त्याच्याकडे पाहतच राहिली. नाही, मला आता कुठेच जायचं नाही. माझे स्वतःचे माझे राहिले नाही तर जगून उपयोग तरी काय? एक आशा होती जगण्याची, आता तीही संपली. नाहीतर हे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य घेऊन जगण्याची इच्छा कोणाला असेल? माझ्या या आयुष्याची सावलीही नको तुमच्या आयुष्यात. माझ्यामुळे तुम्हालाही लोकांच्या बोलण्याला सामोरं जावं लागेल. नका नका हो तुमच्या आयुष्याची माती करून माझ्यामुळे. मला आता जगण्याची इच्छाच नाही आहे. खरं तर मी इकडे यायला नको होतं, मी तिथेच मरायला हवं होतं. वसुधा रडत रडत बोलत होती. गोष्टीने हरलात तर कसं होणार? एवढे शिकलेले तुम्ही असे विचार कसे करू शकता? तुमच्या आयुष्यात जे झालं ते झालं. आता तुम्ही त्यातून बाहेर पडा आणि हे मिळालेलं सुंदर आयुष्य नव्याने जगा. ती व्यक्ती बोलत होती आणि वसुधा त्याच्याकडे पाहत होती. बोलायला सगळं सोपं असतं हो, पण ज्याच्यावर परिस्थिती येते त्यालाच माहिती असतं की आपण आता काय आहोत आणि आपलं काय होईल ते. तुमचंही बरोबर आहे, पण परिस्थिती आपल्याला जगायला शिकवते, मरायला नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपण स्वतःला जगवता आलं पाहिजे. तो हताश होऊन म्हणाला. त्याचे भरून आलेले डोळे पाहून वसुधा गडबडली. इतका वेळ आपल्याला धीर देणारा रडतोय यावर तिचा विश्वासच बसेना. शेवटी न राहून तिने त्याला त्याच्याविषयी विचारलं. तेव्हा तो सांगू लागला, मी महेश, नगरला स्वतःचं छोटंसं घर आहे माझं. तिथे आजारी आई आणि एक बहीण राहते. वडील 2 वर्षापूर्वी कर्जाला कंटाळून फाशी घेऊन गेले. माझं शिक्षण अर्धवट टाकून मी पण शेतीत काम करू लागलो. पण त्यात उत्पन्न तरी कसं निघायचं? शेती आधीच सावकाराकडे गहाण पडल्याने त्याने ती पण आमच्या हातून काढून घेतली. आईचा दवाखाना, बहिणीचं शिक्षण आणि लग्न यासाठी पैसा तर हवा होता की. पण मी तो मार्ग सोडून मुंबई गाठली. रस्त्यावर झोपून दिवस काढले, राहायची सोय होईपर्यंत. कधी पोटाला अन्न नसायचं तर कधी हाताला काम. पण मी कधी मरणाचा विचार केला नाही. एका टपरीवर काम भेटेल तिथेच शिकलो हळूहळू सगळं. आधीपासून जेवण बनवायची आवड इथे कामाला आली. पण मी ही माझी छोटीशी टपरी टाकली, ते बी शहरापासून लांब. कारण मला मालकानं शिकवलं होतं की आडवाटेवर बराच धंदा होतो. मेहनत केली की यश कुठेही आणि कसंही मिळतंच. थोडं थोडं कमावून 4 पैसे आईला पाठवू शकतो मी, याचं समाधान वाटतं मला. मग तुम्हीच सांगा,
अशा अवस्थेत ही मी जगू शकतो, तर तुम्ही का नाही? महेशने वसुधाला प्रश्न केला. तुमचं बरोबर आहे, पण तुमच्याजवळ तुमची इज्जत तरी आहे, माझ्याकडे तेही नाही. कोणाला तोंड दाखवायची ही लायकी नाही राहिली माझी. वसुधा पुन्हा रडायला लागली. कोणाला माहिती आहे तुमच्यासोबत काही घडलंय ते? त्या मुलाला, मला आणि फक्त तुम्हाला. तुम्हाला हवं असेल तर आपण पोलिसांकडे जाऊ. त्या मुलाला शिक्षा व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला जगायला हवं. मग कशाला घाबरता तुम्ही? तुम्ही माझ्या घरी राहा. छोटंसं आहे, पण तुम्हाला झोपायला छत आणि पोटाला अन्न देऊ शकेल इतकं तरी मी करू शकतो. महेश तिला समजावत होता. वसुधा त्याच्याबरोबर जायला तयार झाली, पण डोक्यात सतत एकच भीती होती तिच्यासोबत झालेल्या घटनेची कुठे वाच्यता झाली तर. त्या दिवसापासून ती खूप बेकड झाली होती. एकटी कुठे थांबत नसायची. त्याच्या मदतीने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली, पण काहीच फायदा झाला नाही. उलट त्या मुलाने पैसे देऊन तिला आणि महेशला खोटे बोलत असल्याचं भासवून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी महेशला बेदम मारहाण केली. त्यानेच तिच्यावर जबरदस्ती केली असं म्हणत त्याला शिक्षा सुनावली. पण वसुधाने आपल्यामुळे महेशला त्रास नको असं म्हणत केस मागे घेतली. शिकलेली असल्याने तिने लेखी पत्र लिहून त्या मुलाची माफी मागून त्याला महेशला सोडायला सांगितले. महेशला पोलिसांनी सोडल्यावर ती काहीच न बोलता महेशसोबत त्याच्या घरी गेली. पण त्या दोघांची संकटे संपणार नव्हती. समाज त्यांना त्रास द्यायला तयार होताच. त्या दोघांना असं एकत्र राहत असल्याचं पाहून तिथल्या लोकांनीही त्यांना घराबाहेर काढलं. पुढे वसुधा आणि महेशच्या लाईफमध्ये काय काय झालं ते पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.